बघू शकता तुम्ही. तर चवाळीच्या भाजीला कुठे कुठे वेगळे नावे असतील, तर आमच्या गावाकडं चवाळीला या भाजीला चवाळीची भाजी अशी म्हणली जाते. अशा प्रकारे त्याच्यामध्ये बिया असतात, ते बिया काढायच्या आहेत आणि जे कवळे आहेत चवाळीची शेंग तिला तसंच त्याचे तुकडे तुकडे करून घेऊन निवडून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये धुवून आपल्याला आता ते तेलामध्ये टाकायचं आहे. आता ते भाजून घ्यायचं आहे. दहा मिनटं ते तेलामध्ये भाजून घेऊया आपण. भाजी भाजून घेतल्यानंतर म्हणजे भाजीला चव येते चांगली. आपण डायरेक्ट काय करतो, भाजी टाकतो तेलामध्ये आणि पाणी ओततो, त्याच्यामुळं भाजीला चव येत नाही. तर ह्या टिपला तुम्ही फॉलो करा नक्की. आता मीठ टाकायचं आहे. आपण कोणतीही भाजी बनवत असताना, बटाटे बोला, वांगी बोला, कोणती शेंग बोला, ते तेलामध्ये तळून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे कशी भाजीला चव येते. नाहीतर आपण काय करतो, कच्चं असतं त्याच्यातच पाणी डायरेक्ट टाकतो, त्याला भाजून वगैरे घेत नाही, तर तशी भाजीला चव येत नाही. आणि त्याच्यामध्ये खोबरं शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर ते असं वाटून घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे. त्याने अजून 10 पटीने चव वाढते भाजीची. आणि ह्याच्यामध्ये आता मसाला म्हणजे चटणी घालायची आहे, घरगुती मसाला. ते पण आता फ्राय करून घेऊया सगळं एकत्र. आणि वरून शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तुम्हाला कसं आवडतं, 2 चमचे 3 चमचे, तुम्हाला कशी भाजी घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही कुटाचं प्रमाण घालू शकता. 1 चम्मच, 2 चम्मच, 3 चम्मच. ते भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला वगैरे एकत्र होऊ शकतो. मसाला वगैरे एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता भाजीला असं तेलकटपणा येणार आहे बघा. भाजीला तेलकटपणा आल्यानंतर जास्त करून पाणी ओतायचं आहे, जेणेकरून भाजी शेंग वगैरे शिजली जाईल. तर या भाजीला पण 20 मिनटं लागतात साधारण. तर आता आपण आपल्याला जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे त्यानुसार आपण पाणी घालूयात. मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. आता त्याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे 20 मिनटं. 2 ग्लास पाणी घालायचं आहे, 1-1.5 ग्लास. तर बघू शकता अशा प्रकारे भाजीला कलर येतो मस्त असा झणझणीत. असा तेलकटपणा आला आहे, कलर आला आहे. तर अशा प्रकारे भाजी बनवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. थँक्यू.